नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. PYQ सिरीज कुठेतरी आपण बघत होता. काल पॉलिटीचे भरपूर सारे प्रश्न झाले. 1 तासावर तो व्हिडिओ गेला कारण ASO मेन्सला पॉलिटी 55 प्रश्न येतात आणि बाकी PSI मेन्स आणि STI मेन्सला 10 प्रश्न होते. असे 75 सेटचा कालचा प्रश्न होता. आज 65 प्रश्न आहेत कारण STI मेन्सला सेम जसं ASO मेन्सला पॉलिटी येतं, STI मेन्सला अर्थशास्त्र येतं. पण अर्थशास्त्राचे जे प्रश्न असतात ते वन लाईनर्स असतात, म्हणून ते सोपे स्टॅटिक डेटावर असतात. मग ते आपलं लवकर होऊन जातं. मग चला आज अर्थशास्त्राचं बघू शकता आपण विश्लेषण करणार आहोत. उद्याच्या लेक्चरला पुन्हा जनरल सायन्स 2 आठवडा कुठेतरी एक्स्ट्रा भेटला आहे. त्या 2 आठवड्याचा आपल्याला परिपूर्ण बघू शकता यूज करायचा आहे परीक्षेसाठी. तसंच बघू शकता 4 नंतर 11ला लगेच पेपर आहे. 4 तारखेचा पेपर झाल्यानंतर लगेच रिलॅक्स पण व्हायचं नाही. ते 5 ते जे 10 तारखेपर्यंत जे 5-6 दिवस आहेत त्याच्यात पण रिव्हिजनवरच जायचं आहे. जे 4 तारखेचा पेपर जाईल त्याला जास्त मनात घ्यायचं नाहीये. डिरेक्टली तुम्ही 11 तारखेलाच 12 वाजता तुम्हाला सगळं विश्लेषण करायचं की कुठं काय चुकलं आणि काय अजून इम्प्रूव्ह करता येईल तसं हे सगळं. आणि शक्यतो असं मी सांगतो की 11 तारीख 12 वाजता तुमच्या मनात असलं पाहिजे की इंग्रजी आणि मराठी 12 जानेवारीपासून आपल्याला अभ्यास सुरू करायचा आहे. तेच मानसिकतेने तुम्ही सर्व केलं पाहिजे. म्हणूनच बघू शकता ही जी PYQ सिरीज आहे जी मेन्सला पण कामाला येणार आहे. म्हणजे ह्याच PYQ सिरीज पुन्हा रिपीटेडवर हे केलं तर ते 2-2.5 हजार प्रश्न तुमचे पाठच होऊन जातात. 2-2.5 हजार प्रश्न पाठ म्हणजे ऑलमोस्ट 50% पेपर तुमचा तिथंच सुटेल. चला अर्थशास्त्राचं स्पीडमध्ये बघूया. जास्त कमी वेळेत जास्त प्रश्न जे 65 आहेत ते प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर फर्स्ट आहे की भारतीय नियोजन मंडळाची स्थापना कोणत्या रोजी करण्यात आली? म्हणजे प्लॅनिंग कमिशनची जी स्थापना आहे ती कधी झाली? 15 मार्च 1951, 15 मार्च 1950, 1 एप्रिल 1950, 1 एप्रिल 1949 या 50. तर लक्षात ठेवा प्लॅनिंग कमिशन होतं 15 मार्च 1950ला झालं. आणि प्लॅनिंग कमिशनचं रिप्लेस होऊन मग नीती आयोग आला. आणि नीती आयोग कधी झालं? 1 जानेवारी 2015 पासून अंमलात आलं. म्हणजे नीती आयोग फॉर्ममध्ये आलं, स्थापना करण्यात आली. नेक्स्ट, नियोजन आयोगाने सुरुवातीस निश्चित केलेल्या 4 दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टांचा समावेश होत नव्हता? पूर्ण रोजगार प्राप्ती, समता व न्यायाधीष्ठ समाजवादी समाजरचना, उत्पन्न व संपत्तीतील विषमता दूर करणे, महिला सक्षमीकरण. बघू शकता जे नियोजन आयोग होतं, प्लॅनिंग कमिशनने जे सुरुवातीला आहे की जे महिला सक्षमीकरण आहे ते बघू शकता ते रडारमध्ये ठेवलं नव्हतं, टार्गेटमध्ये ठेवलं नव्हतं, लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्हमध्ये. हे नंतरला आता सुरू झालं बेटी पढाओ बेटी बचाव आणि या सगळ्या स्कीममधनं की महिलांसाठी सक्षमीकरणाच्या योजना. नेक्स्ट, 10व्या योजनेदरम्यान खालीलपैकी कोणते राज्य देशांतर्गत उत्पादनात सर्वाधिक वृद्धी दर दर्शवतो? म्हणजे हायेस्ट ग्रोथ रेट इन डोमेस्टिक प्रोडक्ट 10th प्लॅनमध्ये दिल्ली, गोवा, तमिळनाडू, महाराष्ट्र. तर 10th प्लॅनमध्ये हायेस्ट ग्रोथ रेट विचारलाय, ग्रोथ रेट पर्सेंटेजमध्ये तो इट इज दिल्ली. येस. नेक्स्ट, भारतातील गरिबांचे प्रमाण आणि संख्येच्या अंदाजांच्या पद्धतशीर आणि संगणकीय बाबींचा विचार करण्यासाठी नियोजन आयोगाने सप्टेंबर 1989 मध्ये डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ गट स्थापन केला. येस, प्लॅनिंग कमिशन एक एक्सपर्ट ग्रुप स्थापन केला सप्टेंबर 1989 मध्ये. कम्प्युटेशन ऍस्पेक्ट ऑफ एस्टिमेशन ऑफ नंबर ऑफ पुअर इन इंडिया, म्हणजे पॉवर्टीवर हे आहे. प्रोफेसर दंतवालांच्या अध्यक्षतेखाली ब्रह्मानंद अहलुवालिया या DT लकडावाला ॲक्च्युली. आणि लक्षात ठेवा सप्टेंबर 1989 जर पॉवर्टीचं जर पूर्ण चार्ट वाचलं तर DT लकडावाला यांच्याच अध्यक्षतेखाली बघू शकता समिती स्थापन करण्यात आली होती. नेक्स्ट, मागास भागात उद्योग सुरू करण्यासाठी वाळू कार्यगट वांचो आहे ॲक्च्युली, मराठीत थोडं ब्लर झालं आहे. वांचो कार्यगटाने खालीलपैकी कोणती शिफारस केली नव्हती? म्हणजे 3 अशा केलेल्या आहेत आणि 1 शिफारस केली नव्हती. 5 वर्षाच्या कालावधीसाठी कॉर्पोरेट आयकरातून सूट देणे. येस, विच ऑफ द फॉलोइंग वॉज नॉट टेकन वांचो वर्किंग फॉर इंडस्ट्रीज इन बॅकवर्ड एरियाज. म्हणजे जर इंडस्ट्री बॅकवर्ड एरियाजमध्ये स्थापन करायची असेल मागास आलेल्या जिल्ह्यांमध्ये तर काय सूट दिलेली? 5 वर्षा कालावधीसाठी कॉर्पोरेट आयकर करातून सूट देणे. यस, 100% होतं. 5 वर्षा कालावधीसाठी उत्पन्नात शुल्कातून सूट देणे. यस, उत्पन्न आणि आयात दोन्हीमधनं शुल्क देणे हे आहे. पाणी पुरवठा अनुदानाची तरतूद. आणि नेक्स्ट आहे वाहतूक अनुदानाची तरतूद. तर गरजेचं काय आहे या दोनपैकी? पाणी आहे की वाहतूक आहे? तर वाहतूक त्याच्यात तरतूद होती अनुदानाची, पाणी पुरवठा नव्हती. बघू शकता पाणी पुरवठ्याचं हे नाही ना मागास, म्हणजे सगळंच अगर गव्हर्नमेंट करून देणार तर आपण क्या करेगा, तसं आहे. मग पाणी पुरवठा अनुदानाची तरतूद बघू शकता वांचू वर्किंग कमिटीने रेकमेंड नव्हतं केलं. नेक्स्ट, भारतातील व्यवसाय सेवांच्या जलद वाढीचे मुख्य कारण कोणते? म्हणजे व्हॉट इज द मेन रिझन ऑफ फास्ट ग्रोईंग ऑफ बिझनेस सर्व्हिसेस इन इंडिया? बहुराष्ट्रीय कंपन्या, विमा क्षेत्राची वृद्धी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची वाढ, कृषी क्षेत्रातील वृद्धी. तर लक्षात ठेवा जी IT सेक्टरमध्ये झपाट्याने जी वाढ झाली, भारतात जी क्रांती झाली त्याच्यामुळे सर्व्हिस सेक्टर जे बिझनेसमध्ये आहे ते आपल्याला वाढताना दिसते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची वाढ. नेक्स्ट, 2001-2च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार कोणत्या राज्यात दारिद्र्याचे प्रमाण सर्वाधिक होते?
त्रिपुरा, ओडिसा, बिहार, मध्य प्रदेश. 2001-2 मध्ये सर्वात जे सर्वेक्षणानुसार सर्वात जे गरीब राज्य होतं इट इज ओडिसा. बिहार नका पकडू, ओडिसा आहे. बिहार बघू शकता की पॉवर्टीमध्ये तर आहेच, थोडंफार गरिबी आहे तिथं फार, पण एज्युकेशनमध्ये लिटरसी रेटमध्ये बिहार बघू शकता लास्ट रँकवर आहे. तसंच डेन्सिटीमध्ये बघू शकता हायेस्ट रँकवर आहे बिहार. येस. नेक्स्ट, भारतीय अर्थव्यवस्थेच्या छुप्या बेकारीचा प्रश्न हा प्रामुख्याने द प्रॉब्लेम ऑफ डिस्गस्ट अँड एम्प्लॉयमेंट इन इंडियन इकॉनॉमी इज मेनली ऑब्झर्व्ड इन. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आढळतो, शहरी भागात मोठ्या प्रमाणावर आढळतो, त्याच्यानंतर औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आढळतो, त्याच्यानंतर शहरी काम करणाऱ्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. मग आपल्याला लक्षात ठेवायचं की ह्याच्यातलं योग्य उत्तर काय, की भारतीय अर्थव्यवस्थेच्या छुप्या बेरोजगारी. येस, छुप्या बेरोजगारीमध्ये कुठं आपल्याला जास्त भेटतं, ग्रामीण भागात. येस, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आढळतो. येस. नेक्स्ट, 84, खालीलपैकी कोणता घटक प्रादेशिक विषमतेचा प्रमुख निर्देशक आहे. प्रिन्सिपल इंडिकेटर ऑफ रिजनल डिस्पॅरिटी कशामुळे, मूल्यवर्धन, कृषी उत्पादन, निव्वळ राज्यांतर्गत उत्पादन, लिंग गुणोत्तर. म्हणजे जे रिजनल डिस्पॅरिटी आहे त्याचं मेन रिझन काय, तर लक्षात ठेवा निव्वळ राज्यांतर्गत उत्पादन म्हणजे नेट स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट. त्याच्यानंतर NSDP ह्याच्यामुळेच बघू शकता की जे रिजनल डिस्पॅरिटी दिसून येतं. मुंबईत जास्तच ग्रोथ आहे आणि मुंबईचं जे बघू शकता पर कॅपिटल इन्कम पण जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू बाकीचे ग्रामीण भाग. मग ह्यालाच आपण बोलतो रिजनल डिस्पॅरिटी, आणि हेच प्रिन्सिपल इंडिकेटर आहे रिजनल डिस्पॅरिटीचं, म्हणजे हे सगळं डिफरन्स असल्यामुळं. 85वा प्रश्न जे होता मला वाटतं आहे PSI मेन्स नाही, ASO मेन्सचा प्रश्न आहे. विच कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट वॉज अप्रूव्ड ऑन 24 एप्रिल 1993. ॲक्च्युली अमेंडमेंट ॲक्ट 92चा होता आणि यावेळीला अप्रूव्ड नाही, एस्टॅब्लिश झालेला 73वी घटना दुरुस्ती असलं पाहिजे. पण आयोगाने STIच्या मेन्समध्ये हाच आन्सर 73वी घटना दुरुस्ती दिली आणि ASO मेन्समध्ये हॅशटॅग मारला. ह्याचं रिझन पण म्हणजे अजून सुस्पष्ट नाही केलेलं, कारण सेमच प्रश्न होता, सेम लाईन्सवर होता, एकात कॅन्सल केला आणि दुसऱ्यात कॅन्सल नाही केला. म्हणजे हे आता आयोगालाच माहीत असेल ह्याच्या पाठी रिझन काय आहे. नेक्स्ट, नीती आयोगाचे पूर्ण स्वरूप. 4थ्यांदा हा प्रश्न आलेला आहे. प्रिलिम्सला पण 2 वेळा आलेला आहे, मेन्सला पण आता दुसऱ्यांदा बघतोय. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्समिटिंग इंडिया, ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, वरीलपैकी नाही. तर लक्षात ठेवा नॅशनल इन्स्टिट्यूशन आहे फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ऑप्शन C इज द राईट आन्सर. लक्षात ठेवायचं, नीती आयोगाचं जे फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नेक्स्ट, संविधानामध्ये डॅश स्थापन करण्याची तरतूद आहे ज्यामार्फत जिल्ह्यातील पंचायत आणि नगरपालिकांना तयार केलेल्या योजना एकत्रित करणे आणि नंतर संपूर्ण जिल्ह्यासाठी एक प्रारूप आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, जिल्हा नियोजन समिती, जिल्हा सांख्यिकी समिती, जिल्हा संसाधन समिती. लक्षात ठेवा की जिल्ह्याचं विचारलंय तर जिल्हा नियोजन समिती. प्लॅनिंग कमिशन, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी स्थापन करण्याचं बघू शकता तरतूद आहे, त्यामुळे जिल्ह्याची प्लॅनिंग प्रॉपरली होऊ शकते. आणि त्याच्यामध्ये बघू शकता की पालकमंत्र्यांचा रोल भरपूर इम्पॉर्टंट आहे. म्हणून बघू शकता की प्रत्येक मंत्री ज्या ज्या जिल्ह्याचे तेवढेफार एकदम जायंट असतात त्यांना पालकमंत्री पद हवं असतं, सो दॅट जे तिकडल्या जे जिल्हा परिषदेच्या मीटिंग आणि जे डेव्हलपमेंटच्या मीटिंग बसतात ते डायरेक्टली हे करतात, नाही माझ्या जिल्ह्यात हेच झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. आणि त्याच्यात आर्थिक बघू शकता देवाण पण असते, म्हणून ते महत्त्वाचं आहे. म्हणून आता महाराष्ट्रातून बघू शकता की रायगडचा पालकमंत्री कोण, ह्याचा कोण, त्याचा कोण, पुण्याचा कोण, हे सगळं बघू शकता आपल्याला चर्चे दिसतात की नाशिकचा पालकमंत्री कोण. मग 3-3, 4-4 उमेदवार असतात आणि सध्या तपोवनसारखा जे विषय तापलेला असताना बघू शकता मोठा आर्थिक उलाढाल आहे, म्हणून हे पालकमंत्रीपद सगळ्यांना हवं असतं. नेक्स्ट, 10व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधी खालीलपैकी कोणता होता. 97 ते 2002, 2002 ते 7, 7 ते 12, 12 ते 17. 12 ते 17 तर बघू शकता की 12वा होता, मग 7 ते 12 11वा असेल आणि मग 2002 ते 7 हा 10वा असणार. 2004-5च्या किमतीनुसार 2010-11 मध्ये निव्वळ घरगुती उत्पादनात तृतीय क्षेत्राचा वाटा किती होता, म्हणजे टर्शरी ह्याच्यामध्ये 7.3%, 26.5%, 24.7%, 18.2%. म्हणजे ह्याच्यातला योग्य उत्तर काय आहे की त्या 2000 कितीचा आकडा विचारले, 2004-5च्या अनुषंगाने 2010-11चा आकडा विचारलाय. तर लक्षात ठेवा इट इज 7.3%. येस. सर्व्हिस सेक्टर नेहमी बघू शकता इंडिपेंडन्स झाल्यापासून, भारत स्वतंत्र झाल्यापासून सर्व्हिस सेक्टर कमी होता, मग नंतर वाढत गेला. आणि LPG जे रिफॉर्म झाले 1991 मध्ये ते झपाट्याने मग वाढलं सर्व्हिस सेक्टर. कुठेतरी बघू शकता सेकंडरी सेक्टर आपल्या इथं कमी होताना दिसतोय. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये पॉप्युलेशन सेम राहिलेलं आहे, फक्त जे GDP मध्ये त्याचं योगदान आहे ते कमी होत गेले. खालीलपैकी कोणते अनुच्छेद पंचायत राजशी संबंधित आहेत. 324, 243, 124, 356. असे प्रश्न इकॉनॉमिक्समध्ये पण दिसतात, पॉलिटीमध्ये पण दिसतात, म्हणून 243.
येस, डेफिनेशन ऑफ पंचायत आहे. भौतिक साधनासोबतच सांस्कृतिक पातळी उंचावणे हे खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट आहे? भौतिक साधनांसोबतच सांस्कृतिक पातळी म्हणजे मटेरियल ॲज वेल ॲज कल्चरल लेवल. मग कसे? गांधींचे वृद्धी प्रतिमान, नेहरूंचे वृद्धी प्रतिमान, खाजगीकरण प्रतिमान, आचार्य अग्रवाल प्रतिमान. तर लक्षात ठेवा, गांधी मॉडेल ऑफ ग्रोथ यालाच आपण बोलतो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते धोरण अन्न सुरक्षेचा भाग आहे? अन्न सुरक्षेचा भाग आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था सशक्त करणे, यस 100%. पोषण विषयक उद्दिष्ट निश्चित करणे, यस हे पण आहे. अन्नधान्याच्या किमान आधारभूत किमती निश्चित करणे, यस. देशांतर्गत उत्पादन अधिक अधिक वाढवण्यास प्राधान्य देणं, हा हे पण आहे. म्हणजे सगळेच आहेत ॲक्च्युली. ऑल द अबव विल बी द आन्सर. नेक्स्ट, 73वी घटना दुरुस्तीस डॅश रोजी मंजूर करण्यात आली. बघू शकता, वॉज अप्रूव्ड. तो प्रश्न मागच्या पेपरमध्ये विचारला, तो हॅशटॅग मारला, पण आयोगाने ह्याचं आन्सर दिलं आहे आणि ह्याचं आन्सर 24 एप्रिल 1993 दिलं आहे. आणि आपण जे हॅशटॅगवाला प्रश्न बघितला, बघू शकता इथं आहे, 24 एप्रिल 1993 वॉज अप्रूव्ड, मंजुरी देण्यात आली. सेम प्रश्न, मंजुरी देण्यात आली. आणि इथं पण काय विचारले, मंजुरी देण्यात आली, यस, वॉज अप्रूव्ड ऑन. 73वी घटना दुरुस्ती अप्रूव्ड ऑन. म्हणजे ह्याच्यातलं मला डिफरन्सच नाही कळलं की आयोगाने कॅन्सलच का केला हा प्रश्न. कारण बाकी सगळं तर 24 एप्रिल 93 राईटच दिसतंय मला. पण पुढे गेला, हां 24 एप्रिल 93, 73वी घटना दुरुस्ती आलं पाहिजे होतं. 24 एप्रिल 93 रोजी कोणती घटना दुरुस्तीस मंजुरी देण्यात आली? आणि 73व्या घटना दुरुस्तीत डॅश रोजी मंजुरी देण्यात आली. मला वाटतंय याचं जर लॉजिक आपण बिल्ड केलं तर घटना दुरुस्ती पहिलेच हे झालेली असेल आणि जे ते लागू करण्यात आलेली डेट असेल. कारण इकडल्या आणि तिकडल्यामध्ये तो एक बेसिक बघू शकता की थोडा समजण्याचा मुद्दा आहे. म्हणून 73वी घटना दुरुस्तीस डॅश रोजी मंजुरी देण्यात आली. म्हणजे 73वी घटना दुरुस्ती पहिलेच झाली असेल थोडंफार आणि मंजुरी तेव्हा देण्यात आली. आणि मग त्या डिफरन्समुळे तो प्रश्न बाद झाला असेल असं माझं वैयक्तिक मत आहे. तेच असू शकतं, बट लेट्स सी. 74व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य सरकारनं कोणती बाब आवश्यक करण्यात आली? तालुका समिती स्थापन करणे, शिक्षणाचा हक, जिल्हा विकास समितीचा आणि जिल्हा नियोजन समितीचा. तर लक्षात ठेवा, ह्याच्यात काय असेल, 74व्या ह्याच्यानुसार डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग बोर्ड आहे, म्हणजे फक्त ड आन्सर असणार. जिल्हा नियोजन समितीची स्थापना, येस, इट इज कंपल्शन केलं पूर्ण. नेक्स्ट, अर्थव्यवस्था विकसित होत असताना देशाची व्यावसायिक रचना साधारणपणे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राच्या बाजूने बदलते? अर्थव्यवस्था विकसित जेव्हा होते तर भारताचंच घ्या ना, विकसनशील आपला देश आहे, विकसनशील. मग ते काय आपल्या वाढत चाललेत? प्राथमिक सेक्टर वाढतंय, द्वितीय सेक्टर वाढतंय, द्वितीयक आणि तृतीयक. मग इंडस्ट्री पण वाढते, तसे सर्व्हिस सेक्टर पण आपल्यात वाढतंय. म्हणजे सेकंडरी आणि टर्शरी सेक्टर म्हणजे द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्र. येस, लॉजिकली प्रश्न सॉल्व्ह करायचा या. नेक्स्ट, भारतमाला परियोजनेचे हे लक्ष्य आहे. वाहतूक महत्त्व कार्यक्षमता साधणे, आर्थिक विधी मार्गिका विकसित करणे, सागर किनारे आणि बंदरे यांची जोडणी साधणे. ब फक्त, ब क, अ क, वरीलपैकी सर्व. जर सागरमाला प्रोजेक्ट बघितला, भारतमाला आणि सागरमाला. सागरमालामध्ये असा प्रोजेक्ट होता की आपल्याला जे कोस्टल लाईन्स आहेत ते जोडायचे आहे आणि भारतमालामध्ये सगळे इंटरनली सगळं आपल्याला इकडून तिकडून जोडायचं आहे. इट इज वरीलपैकी सर्व. नेक्स्ट, आता जोड्या जुळवा, स्तंभ आणि स्तंभ, निष्ठा, दिशा, ध्रुव. आणि ह्याच्या बघू शकता कुठल्या योजना कशा आहेत आपल्याला त्या विचारल्या गेलेल्या आहेत. येस, तर लक्षात ठेवा की, आणि इथं LMN दिलं आहे. वा, एक पहिल्या प्रकारे असं मी ऐकलं आहे. तर निष्ठा जे आहे, शाळेच्या मुख्याध्यापकांचं समग्र शैक्षणिक उन्नतीसाठी उपक्रम, म्हणजे इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्स फॉर होलिस्टिक ॲडव्हान्समेंट इज निष्ठा. म्हणजे निष्ठा असली पाहिजे, टीचर्स लोकांसाठी आहे. अचा एन इथं आहे, हा गेला. येस. त्याच्यानंतर बचा जे आहे दीक्षा इथं अध्यापन व अध्यापनासाठी तंत्रज्ञान आधारित मंच, टेक्नॉलॉजी एनेबल प्लॅटफॉर्म फॉर टीचिंग अँड लर्निंग ना, दीक्षा देणार आपण. येस, बीचा M याच ऑप्शनमध्ये आहे. आणि ध्रुव म्हणजे कौशल्य विकासासाठी हुशार विद्यार्थी यांचे शोध, म्हणजे आयडेंटिफाय टॅलेंटेड स्टुडंट टू एनरिच देअर स्किल, ध्रुव. आता ह्या प्रश्नांमध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आन्सर आहे. आता काहीतरी 1-2 लक्षात ठेवा, कारण हा प्रश्न रिपीट होण्याचा 100% चान्स आहे. 100% मी सांगतो. कारण हे जे शैक्षणिक उपक्रम जे राबवलेले आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी पण बघू शकता 2020ला आलेली होती आणि जे कुठं बघू शकता इनिशियल स्टेजला बघू शकता इम्प्लिमेंटेशन स्टार्ट झालेलं आहे. मग हे जे शैक्षणिक दृष्टिकोनातून जे काय उपक्रम आलेत, प्रोग्राम झालेत, ते जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे. मग दीक्षा लक्षात ठेवा की प्लॅटफॉर्म टीचिंग आणि लर्निंगसाठी दीक्षा प्लॅटफॉर्म यूज केला आहे. ध्रुव म्हणजे काय, टॅलेंटेड स्टुडंटसाठी त्यांच्या स्किल्स वाढवण्यासाठी ध्रुव. आणि निष्ठा, आपली निष्ठा पाहिजे कशावर, स्कूल हेड्स आणि होलिस्टिक ॲडव्हान्समेंटमध्ये निष्ठा पाहिजे. अशा प्रकारे हे लक्षात ठेवा तुम्ही, मग सो दॅट तुम्हाला पण इझी जाईल आपल्याला लक्षात ठेवायला. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? येस,
सागरमाला विकास आता भारतमालाचा सागरमाला आला. सागरमाला विकास कंपनी मर्यादित हिची स्थापना 2014 मध्ये झाली ना, 2014 नाहीये. सागरमाला अंतर्गत प्रकल्पाची अंमलबजावणी खाजगी किंवा सार्वजनिक खाजगी भागीदारी पद्धतीने होते. येस, पीपीपी नाहीतर मग प्रायव्हेट नाहीतर ह्याच्यामध्ये फक्त बरोबर. येस, 2014 मधली नाही. 2014 मध्ये ही स्कीम आलीच नाही, कारण नितीन गडकरींनी आणलेली स्कीम होती आणि नरेंद्र मोदी सरकार आलं तेव्हा डायरेक्टली सागरमाला प्रकल्प नाही आला. मोदी 2.0च्या आसपास स्कीम दिसते, मला डेट लक्षात नाही, पण 14ची नाहीये. टेलिफोन खात्याचा कारभार भारत संचार निगम लिमिटेडकडे डॅशमध्ये हस्तांतरित करण्यात आला. म्हणजे BSNL कडे कधी हस्तांतरित करण्यात आला टेलिफोन डिपार्टमेंट? 91 मध्ये, 94 मध्ये, 2000 मध्ये, 2005. तर लक्षात ठेवा, वाजपेयीजी 2000 मध्ये करण्यात आलं. लक्षात ठेवा, BSNL हस्तांतरित सगळं बघू शकता की जे BSNL कडे कारभार आहे ते 2 मध्ये हे करण्यात आला. नेक्स्ट, बरोबर विचारले. उज्ज्वला योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू करण्यात आला ना. तिचा भर वितरण कंपन्याचा वीज देयके आणि संकलन कार्यक्षमता यावर का? दोन्ही पण नाही ॲक्च्युली. उज्ज्वला योजना याच्या रिलेटेड नाही आहे. एक लेक्चर जे योजना रिलेटेड मी घेऊन येणार आहे परीक्षेच्या पहिले, तो लेक्चर निश्चितच बघा, कारण त्याच्यात मी सगळ्या योजना जे आहेत 2014 पासून ते 2025 पर्यंतच्या तो एकच लेक्चर घेऊन येईल, त्यात सगळ्या योजना होऊन जातील. नेक्स्ट, खालील रस्ते वाहतुकीच्या मुख्य समस्या. हे तर आपल्याला रेग्युलर वाला हेच आहे. रस्ते वाहतुकीच्या मुख्य समस्या कोणत्या? मेजर प्रॉब्लेम्स इन रोड ट्रान्सपोर्टेशन. रस्ते विकासासाठी मंद गती आहेच भारतात. निकृष्ट दर्जा तर हेच दिसतो, एका महिन्यात बघू शकता उकडून जातात रस्ते. विषम वितरण म्हणजे अनइवन डिस्ट्रीब्युशन पण आहे. असं तसं, हा चांगला आहे तर दुसरा पट्टा चांगला नाहीये. मग काहीतरी मुंबईत तर तुम्ही बघितलं तर सगळा रस्ता चांगला झाला, मग गॅसवाले बोलणार यार आमची गॅस लावली म्हणून परत खुदाई करणार. मग अदानीवाला बोलणार की यार खालनं वायर घालायची राहिली आपलं पूर्ण केबल, मग तो परत खुदाई करणार. दॅट इज अनइवन डिस्ट्रीब्युशन. उच्च वाहतूक खर्च. येस, हे पण आहे, म्हणजे वरीलपैकी सर्व. येस, एकदम सोपे प्रश्न आहे ॲक्च्युली. मेन्सच्या दृष्टिकोनानं काय काय येतात, काय ह्याच्यात फक्त थोडंफार जर बेसिक माहिती जरी असली तरी पण भास होतं. नेक्स्ट, भारतात कोळसा खाणीची सुरुवात सर्वप्रथम डॅश येथे झाली. मध्य प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश. कोळसा खाण कुठे झाली तर इट इज पश्चिम बंगाल. लक्षात ठेवा, पश्चिम बंगाल. येस, आता तुम्हाला वाटेल पश्चिम बंगालच का? बघू शकता, ते कोल मायनिंग आहे ते पश्चिम बंगालमध्ये सुरू झाली. लक्षात ठेवायचे. हे छोटा नागपूर प्लॅट्यू जरी बघू शकता झारखंडमध्ये असला तरी वेस्ट बेंगॉलचाच तो पार्ट होता आणि तिथूनच बघू शकता की बिहारचा पार्ट होता ॲक्च्युली. पण पश्चिम बंगालमध्ये फर्स्ट मायनिंग सुरू झाली. लक्षात ठेवा, कोल मायनिंग फर्स्ट. येस, नेक्स्ट जाऊया. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 63. आता STI मेन्समध्ये लक्षात ठेवा, तुमची STI मेन्सचा जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व्ह करताना इकॉनॉमिक सेशनमध्ये, त्यात आपल्याला बरेच सारे योजनांवरच प्रश्न दिसतो. इनडायरेक्टली आपल्याला प्रिलिम्सला राज्यसेवा असेल, कंबाईन ब आणि क, तिघांना फायदा होतो. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बघू शकता, भारतमालावर प्रश्न आला, सागरमालावर प्रश्न आला, मनरेगावर पण आपल्या मागच्या सेटमध्ये बघितलेला. आता भारत नेटवर प्रश्न आला. लक्षात ठेवा, भारत नेट प्रकल्पाचे उद्दिष्ट काय आहे? ऑप्टिक फायबर जाळ्याने ग्रामपंचायतीची जोडणी. यस. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना विनामूल्य नेटवर्क पुरवणे. बघा, असं एक फालतू काहीतरी ऑप्शन देतात तो नसतोच, म्हणून फक्त अ बरोबर. यस, असं भारतात असं जर फुकट सगळं म्हणजे फुकटच्या भरोसे राहायचं नाही आपण एकतरी. चला नेक्स्ट, भारतातील पायाभूत सोयींचा विकास केवळ शहरांच्या बाजूने झुकणारा आहे असे नव्हे तर तो डॅशच्या बाजूनेही झुकणारा आहे. गरिबांच्या, श्रीमंतांच्या, कामगारांच्या, शेतकऱ्यांचं तर नाही आंदोलन झालं असते. कामगार परेशान आहेत म्हणून कामगार. गरिबांच्या दृष्टिकोनात आहेच नाही. इट इज श्रीमंत है ना. अदानी, अंबानी हे सगळे का, म्हणजे ऑपोजिशनवाले आता ओरडत आहेत आणि स्वतः जेव्हा सत्तेत असतात मग विरोधक ओळखतात त्यांच्याच, म्हणजे आता जे सत्तेमध्ये आहेत ते. म्हणून हे सगळं चाललं असतात. बिझनेसमॅन सगळ्यांशी मिळून जुळून असतात. जे पॉलिटिकल फंड असतो ते ह्याला पण जातो, त्यांना पण जातो. लक्षात ठेवा, ते फक्त पब्लिकला बघू शकता की गंडवण्याचं काम. म्हणजे मला तर असं मत आहे की राजकीय लोक काय आतनं एकच आहेत सर्व. खालील विधाने पहा. नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन योजना, पुन्हा एकदा योजनेवर प्रश्न. चा उद्देश इंधन बचत आणि कर्ब उत्सर्जन कमी करणे, म्हणजे सेव्हिंग फ्यूल अँड रिड्युसिंग कार्बन. यस, हे तर वाटतोच आहे, हायच. फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल, फेम ही केंद्रीय योजना आहे. यस, दोन्ही पण बरोबर आहे. फेम जे आहे, फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल्स, ही सेंट्रल स्कीम आहे. दोन्ही पण बरोबर आहेत. चला नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 66 नंबर बघूया. येस, जागतिक व्यापार परिषदेच्या बौद्धिक संपदा विषयक अधिकारांत खालील कोणत्या कलमांचा समावेश होतो?
पेटंट संबंधित कलम, व्यापारातील गुंतविषयक योजना, हे ट्रिम्स, गॅट या सामाजिक कलम. लक्षात ठेवा, जे आहे इज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये फक्त पेटंट आहे ना, पेटंट केले मी, हे पेटंट कोकचं पेटंट आहे, तसा थम्सअपचं असं आहे, ते पेटंट फक्त तिथं लागू असतात. नेक्स्ट, खालील अचूक विधान कोणते? परकीय प्रत्यक्ष गुंतवणूकमुळे अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत होते, तर रोखे संग्रही गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेत अस्थिरता येते. राईट आहे, हाच ॲक्च्युली राईट वाटते. दुसरं पण बघू, परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक अर्थव्यवस्थेचे खरेदी शक्ती वाढते, तर रोखे नाही, हे उलट दिलं आहे. भारतीय परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीपेक्षा रोखे संग्रही गुंतवणुकीचा फायदा दिला ना 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 परत उलट दे. परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक ही केवळ नाही आहे, विकसनशील देशासाठी नाही, विकसित देशांसाठी पण आहे. मग FDI हेल्प्स टू इन्क्रीज द प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी ऑफ द वाईल PFI लीड्स टू व्हॉलेटिलिटी. येस, वन राईट आहे. नेक्स्ट, खाजगीकरणाच्या संकल्पनेत खालील बाबींचा समावेश आहे. सार्वजनिक उद्योगांच्या मालकीचे खाजगी उद्योगांचं हस्तांतरण, सार्वजनिक आणि खाजगी उद्योगांचे संमिश्र भागीदार, सार्वजनिक उद्योगातील मालमत्तेची विक्री, खाजगी व्यवस्थापनाकडे हक हस्तांतरित करणे. म्हणजे ह्याच्यापैकी आपल्याला राईट विचारलं आहे की राईट काय आहे? येस. मग जर आपण जे ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस टू प्रायव्हेटायझेशनचा तोच आहे. जॉईंट पार्टनरशिप पण होते, सेलिंग ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस, ट्रान्सफरिंग, जे आता मोदी सरकार काय करते तेच करते वरील सर्व. नेक्स्ट, 69 आणि 70 नंबर बघू शकता. खालीलपैकी कोणत्या जैविक उत्पादनाचे पेटंट आव्हानित होते आणि ते भारताने अमेरिका या देशातून पुन्हा मिळवले? हळद, कारले, दुधी भोपळा, तुळस. लक्षात ठेवा, हळदीवर बघू शकता अमेरिकेने सांगितलं हे हमारा हे हमारा आहे सगळं, पण हळदीचं आपण बघू शकता पेटंट मिळवलं आहे. सेलम करून जागा आहे भारतात, तिथं हळदी आहे. महाराष्ट्रात सांगलीमध्ये जास्त हळदी उपयोगात येते आणि हळदीचे बघू शकता भरपूर आयुर्वेदिक फायदे आहे. आणि आपण काय पण जर आजार पण झाला बघूया, हळद, दूध आणि थोडंफार साखर टाकून ते पितो. इट इज गुड फॉर द बॉडी हेल्थ आणि बॉडी कुठेतरी गरम करण्यामध्ये आणि रिसायकलिंगमध्ये हा भरपूर हे होतं. आणि अमेरिका तर असंच आहे ना, दुसऱ्यांचं पेटंट उचलण्यात महान आहेत ते लोक. नेक्स्ट, भारतीय दूरसंचार जाळे हे संपूर्ण जगात डॅश क्रमांकाचे आहे. म्हणजे इंडियन टेलिकम्युनिकेशन नेटवर्क इज नाव डॅश इन पोझिशन इन द वर्ल्ड. तिसऱ्या, दुसऱ्या, पहिल्या, पाचव्या. पहिल्या तर नाही आहे, लक्षात ठेवा, दुसऱ्या आहे टेलिकम्युनिकेशनचे जाळे. येस. नेक्स्ट, येस, भरपूर लोकांचा फेवरेट प्रश्न आणि कंबाईनच्या दृष्टिकोनातनं तिन्ही पण प्रश्न महत्त्वाचे आहेत. येस, रंगराजन समिती 2014 नुसार 2011-12 साठी दारिद्र्य रेषेची व्याख्या शहरी भागासाठी किती रुपये होते आणि ग्रामीण भागासाठी किती रुपये होते विचारले आहे. 47-39 नाही, 47-31 नाही, 67-32 पण नाही, इट इज 47-32. लक्षात ठेवायचं आहे. हा 2020च्या कंबाईन पूर्व परीक्षेला पण विचारलेला होता. 4 सप्टेंबर 2021ला झालेला पेपर. 20चा पेपर 21ला झाला कोविडमुळे, तेव्हा हा प्रश्न विचारलेला गेला होता. रंगराजन समिती शहरी भागांसाठी 47 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 32 रुपये. नेक्स्ट, नीळपेटी ब्लू बॉक्स अनुदाने ही डॅश यांच्याशी संबंधित आहेत. हा पण प्रश्न आलेला आहे. निर्यात मर्यादा, उत्पन्नातील मर्यादा, आयातीवरील मर्यादा, बाल कामगार. लक्षात ठेवायचे, ब्लू बॉक्स सबसिडीज आहे जे आपल्याला दिली जाते ते कशाशी संबंधित आहे तर लक्षात ठेवा, उत्पन्नातील मर्यादा, ब्लू बॉक्स लिमिट ऑफ प्रोडक्शन. नेक्स्ट, वस्तू व सेवा कर ओळख क्रमांकाचा पहिले 2 अंक डॅश निर्देश करते. जे वस्तू कर, जे सेवा आहे CIU असं काय काय जे असतात ते पहिले 2 अंक आहे जे ते कशाशी म्हणजे काय दर्शवतात? उत्पादन संकेताक, सेवा संकेताक, राज्य संकेताक, देश संकेताक. तर लक्षात ठेवा, इट इज अ स्टेट कोड. फर्स्ट 2 डिजिट म्हणजे 24, 6, FL असं काहीतरी जे पहिले 2 कोड आहेत ते स्टेट कोड आपल्याला दाखवतो वस्तू कर GST नंबरमध्ये. लक्षात ठेवायचं आहे. येस. भारत सरकारने 73चा फेरा कायदा रद्द करून 99 मध्ये पुढीलपैकी कोणता कायदा हे करण्यात आला? फेराला रिप्लेस करून फेमा आणला. डायरेक्ट प्रश्न आहे. फेराला हे करून फेमा आणला, लक्षात ठेवा. आणि मग त्याच्यानंतर एक कॉम्पिटिशन FRBMचा हे करून कॉम्पिटिशन ॲक्ट आणलेला, लक्षात ठेवा. येस, कॉम्पिटिशन ॲक्ट 2002चा. फेरा मग कधी कॅन्सलिंग? फेरा 73चा जो फेरा आहे जो 99 मध्ये 99 मध्ये फेमा पास केला आणि फेराला हटवला, असं झालं. सन 2018च्या ऑक्सफॉर्म अहवाल असं सांगतो की भारतातील 1% श्रीमंत लोक -% एवढे राष्ट्रीय उत्पन्न मिळवतात. 50, 45, 73, 68. लक्षात ठेवा, 73. मेन्सचे प्रश्न प्रिलिम्सला रिपीट होताना भरपूर दिसतात. हा पण प्रश्न रिपीट झालेला मेन्सला आलाय, प्रिलिम्सला पण आला होता हाच प्रश्न. येस. चला नेक्स्ट,
विशेष आहरण अधिकार म्हणजे स्पेशल ड्रॉइंग राईट्स जे आहेत, येस, त्या संबंधी दिलं आहे की स्पेशल जे IMF कडून स्पेशल राईट्स भेटते ते कशाच्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आंतरराष्ट्रीय रोख्यातील उपाययोजनासाठी निर्माण केलेले परकीय चलनाविषयक अधिकार आहेत. राईट्स टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑफ इंटरनॅशनल लिक्विडिटी रिगार्डिंग फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स, हाच आन्सर आहे. प्रॉब्लेम्स ऑफ इंटरनॅशनल लिक्विडिटी, कारण इन्व्हेस्टमेंट अँड फॉरेन करन्सीवर जर नाही आहे, डेव्हलपमेंट फंड डेव्हलपिंग कंट्रीसाठी पण नाही, क्रेडिट इंटरनॅशनल लिक्विडिटी पण नाही. द राईट्स टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑफ इंटरनॅशनल लिक्विडिटी रिगार्डिंग फॉरेन एक्सचेंज रिझर्व, जर काहीतरी इश्यूज असेल तर स्पेशल ड्रॉइंग जे बोलतो राईट्स आहेत त्याच्यातनं आपण काहीतरी फंड आपण काढू शकतो, असं जे आहे. नेक्स्ट, जागतिक व्यापार संघटनेच्या प्रतिनिधी म्हणून भारताने आपल्या बंदीय बाउंड म्हणजे बाउंड टॅरिफ जकातीमध्ये पुढील प्रमाणात वाढ केली आहे. 6 वरून 67, 5 वरून 55, 7 वरून 77. काय आकडे दिलेत खतरनाक. 77वा प्रश्न आहे वर्ण. येस, इट इज 6 वर्ण 67, लक्षात ठेवा. म्हणजे 1, येस, ऑप्शन क्रमांक 2, 6 वर्ण 67. पाठच करायचं आहे की जे WTO इंडिया इन्क्रीज दिस बॉन्ड टॅरिफ लाईन्स फ्रॉम 6% to 67. हा भरपूर महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. येस. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या दृष्टिकोनातून जागतिक व्यापारी संघटनेने भारतीय अर्थव्यवस्थेचा फायदेशीर नाही, म्हणजे WTO इज नॉट बेनिफिशियल टू इंडियन इकॉनॉमी. कल्चरल डेव्हलपमेंट, टुरिझम डेव्हलपमेंट, पॉलिटिकल डेव्हलपमेंट, ट्रेड रिलेटेड. यस, ट्रिप रिलेटेड जे आहे बौद्धिक संपदा मालमत्तेच्या WTO इज नॉट बेनिफिशियल, आपल्यासाठी बेनिफिशियल नाही आहे WTOच्या संदर्भात. चला नेक्स्ट बघू शकता गॅट्सवर प्रश्न आलेला आहे, भरपूर महत्त्वाचा प्रश्न आहे. गॅट्स व्यापाराबाबत करार हा डॅशच्या व्यापाराशी संबंधित आहे. सेवांचा, स्वामित्व हक्कचा, पेटेंटचा, कॉपीराईटचा या ट्रेडमार्कचा. तर लक्षात ठेवा सेवांचा आहे. गॅट्स जे आहे, गॅट्स इज रिलेटेड टू सेवा, सर्व्हिसेस अंतर्गत बघू शकता ते सेवा आपण प्रदान करतो. नेक्स्ट, जागतिकीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे आर्थिक एकीकरणात जास्त सखोलता येते, आर्थिक पारदर्शकता वाढते, सीमेपलीकडील दहशतवादात वाढ होते, आर्थिक परस्परांवर वाढते. तर काय हे सीमेपलीकडील दहशतवाद वाढ होते, हे तर काहीतरी एकदम फालतू प्रश्न आहे. ग्लोबलायझेशन म्हणजे हे सोडून बाकी सगळं बड विल बी द आन्सर. चला नेक्स्ट, 81 नंबर. खालीलपैकी कोणत्या व्यापाराशी संबंधित गुंतवणूक उपाययोजनांचा ट्रिम्स संदर्भात उद्दिष्ट नाहीत विचारलेला. यजमान देशाकडून निर्याताला प्रोत्साहन यस भेटते, कारण एक्सपोर्ट द होस्ट कंट्री ट्रिम्स, ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स. ट्रेडमार्क्स इन्क्लूड सर्व्हिस मार्क्स, हे काय मालावर अंकित केलेले व्यापारी मुद्रा, बुद्धचिन्ह, सेवा हे नसतं. प्रगत आर्थिक आणि सामाजिक धोरणाचे ध्येय असतात, तंत्रज्ञानाचं हस्तांतरण पण असते, म्हणजे केवळ बन असतं. हे सगळे बघू शकता प्रिलिम्समध्ये हार्डली चान्स आहेत की विचारतील असे प्रश्न, कारण मग राज्यसेवा लेवलचा प्रश्न झाला. हा पण बघू शकता राज्यसेवा लेवलचा प्रश्न झाला जो ह्यात विचारला आहे. असल्या प्रश्नांमध्ये एकच असतं, एक कुठला तरी फालतू ऑप्शन असतो, तो एलिमिनेट करायचा असतो. विकसनशील देशाच्या संदर्भात जागतिकीकरणाच्या समर्थनाकडे खालीलपैकी कोणते मुद्दे संपर्कित आहेत. असले जे प्रश्न आहेत ते शक्यतो इंग्लिशमध्ये वाचा, कारण इंग्लिशमध्ये ते टेक्निकल टर्म्स तुम्हाला कळतील. म्हणजे डेव्हलपिंग नेशन इन डिफेन्स ऑफ ग्लोबलायझेशन प्रमोट्स FDI विदाउट फोर्सिंग डेव्हलपिंग नेशन्स इनटू इंटरनॅशनल इंडेप्टनेस. येस, ग्लोबलायझेशन प्रमोट्स मॉडर्न टेक्नॉलॉजी अँड एनेबल्स डेव्हलपिंग. येस, मॉडर्न टेक्नॉलॉजी पण ग्लोबलायझेशनमुळे होतं. आपल्याला 1991चा LPG हे माहीत असेल, त्याच्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी झाल्या. ग्लोबलायझेशन हेल्प्स टू रिड्यूस द पॉवर्टी ऑफ नेशन इन डेव्हलपिंग स्टेज, हाच फालतू दिसतोय बघू शकतो. जागतिकीकरण प्रक्रियेमुळे विकसनशील देशातील दारिद्र्य दूर. भारतात तर झालं काय दारिद्र्य दूर, ग्लोबलायझेशनमध्ये होतच नाही. म्हणजे सी जिथं जिथं असेल तो कापा, 3 ऑप्शनमध्ये सी आहे, मग राहिला एकच. तेच बोलतोय, हे प्रश्न दिसताना मोठे आहेत पण आपल्याला फक्त एक एलिमिनेट करायचं आहे, प्रश्न होऊन जातो आपला. चला नेक्स्ट, व्यापार संबंधित बौद्धिक संपदा हक्क. परत ट्रिप्स खालील हक्कांचा समावेश होतो. प्रतिलिपी हक्क, व्यापार चिन्ह, शेतीविषयक हक्क, कॉपीराईट, ट्रेडमार्क, ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरच्या ॲग्रीमेंटवर तर नाहीच आहे, म्हणजे बाकीचं कॉपीराईट आणि ट्रेडमार्कवर तर आहे, पेटंटवर पण आहे, लक्षात ठेवा की ट्रिप्स अंतर्गत. नेक्स्ट, जागतिक व्यापार संघटनेच्या सर्वोच्च अधिकार डॅशला आहे. विवाद समझोता महामंडळ, मंत्रिमंडळ परिषद, महासंचालक, सर्वसाधारण मंडळ. म्हणजे सुप्रीम अथॉरिटी ऑफ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन इज मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स यांची होते, त्यांच्याकडेच बघू शकता सुप्रीम अथॉरिटी आहे. येस. नेक्स्ट बघू शकता इकॉनॉमिक्सचे प्रश्न पॉलिटीचा जर कंपॅरिझन केला तर आपल्याला हे कुठेतरी सोपे दिसून येतात. चला, डॅशने गुंतवणुकीत भारतीय गुंतवणूकदारा एवढेच परदेशी गुंतवणूकदारांना अधिकार मिळतील.
अंडर डॅश फॉरेन इन्व्हेस्टर विल बी गिवन सेम राईट्स ॲज नॅशनल इन्व्हेस्टर इन द मॅटर ऑफ इन्व्हेस्टमेंट. म्हणजे कशात जे आहे अधिकार समान असतील. म्हणजे ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स, जनरल ॲग्रीमेंट ऑफ गॅट्समध्ये पण नाही. तर लक्षात ठेवा गुंतवणूक उपाययोजना व्यापाराबाबतचा करार म्हणजे ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स, त्याच्यातमध्ये बघू शकता समान आपल्याला हक भेटतो. येस. नेक्स्ट, सार्वजनिक कर्जाचा परिणाम खालील बाबींवर होतो. किंमत, उत्पन्न व संपत्ती चाचणी, करवाढ, विकास. तर सगळीकडे होतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट, डॅश हे राज्य सरकारचे भारत सरकारकडून मिळणाऱ्या महसुलाचे प्रमुख साधन नाही. नाही विचारले. केंद्रीय करातील हिस्सा, कर्ज आणि आगाऊ रकमा, केंद्रीय अनुदान वरीलपैकी कोणतेही नाही. तर लक्षात ठेवा की महसूल प्रमुख साधन नाही तर कर्जे आणि आगाऊ रकमा. लोन्स अँड ॲडव्हान्सेस हा जे बघू शकता भारत सरकारचा हे नाही आहे, मेन रेव्हेन्यू सोर्स नाही आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, 88 बघू शकता 100पर्यंत प्रश्न आहे, कारण 85 प्रश्नाचा सेटच आहे हा पूर्ण. थोडेफार राहिलेत, आपण करून घेऊया. भारतीय सार्वजनिक स्वास्थ्य खबरदारी पायाभूत सुविधा डॅश या पातळीतील समाज स्वास्थ्य केंद्राचे स्थान आहे. म्हणजे कम्युनिटी हेल्थ सेंटर्स आर लोकेटेड ॲट द डॅश लेवल ऑफ द इंडियन पब्लिक हेल्थ केअर. म्हणजे कुठल्या लेवलला जे कम्युनिटी हेल्थ केअर सेंटर्स आहेत, प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्शरी आहे, म्हणजे ते 3 टेअर आहेत. त्याच्यातले आपल्याला कुठलं जे कम्युनिटी हेल्थ केअर कुठं दिसून येते तर इट इज इन सेकंडरी, लक्षात ठेवा. येस, सेकंडरी. नेक्स्ट, खालील कोणत्या राज्याला 18-19 मध्ये सर्वाधिक महसूल 90,140 तितके SGST मिळाला आहे. लक्षात ठेवा कोण आहे ह्याच्यातलं एकच डेव्हलपिंग आपलं डेव्हलप्ड राज्य आहे, इट इज महाराष्ट्र. डायरेक्टली सर्वात जास्त बघू शकता फायनान्स कॅपिटल म्हणून बोललं जातं, म्हणून महाराष्ट्र विल बी द ओनली प्लेस. नेक्स्ट, राजकोषीय तूट म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. फिस्कल डेफिसिट, महसुली प्राप्ती प्लस भांडवली प्राप्ती मायनस एकूण खर्च 100%. रेव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट, त्याच्यातनं टोटल एक्सपेंडिचर मायनस केलं, त्यालाच फिस्कल डेफिसिट बोलतो. त्यानंतर बजेट डेफिसिट, गव्हर्नमेंट मार्केट बॉरोविंग्ज अँड लायबिलिटीज हे पण त्यात येतं. कॅपिटल रिसिप्ट माहिती तर कॅपिटल एक्सपेंडिचर नाही, रेव्हेन्यू रिसिप्ट माहिती तर रेव्हेन्यू हे बघू राजकोषीय तूट येतं, म्हणून अ आणि ब विल बी द राईट आन्सर. अंदाजपत्रिके तूट प्लस कर्जे आणि हे. आत्ता हा प्रश्न कधी पण आला तर लक्षात ठेवायचं, डिरेक्टली लक्षातच ठेवा आहे की फिस्कल डेफिसिट म्हणजे रेव्हेन्यू रिसिप्ट प्लस कॅपिटल रिसिप्ट, दोघांच्या रेव्हेन्यू आणि कॅपिटल मायनस टोटल एक्सपेंडिचर, आणि बजेट प्लस गव्हर्नमेंट हे पण येतं त्यात. नेक्स्ट, तुटीचा अर्थ भरणा केलेल्याचा परिणाम डॅश म्हणून होतो. किंमत पातळीत वाढ होते, सरकारला तोटा होतो, उत्पादन पातळीत घट होते, वरीलपैकी कोणतेही नाही. म्हणजे जे तुटीचं जे अर्थसंकल्प आहे त्यानुसार काय होते तर प्राईस लेवल राईज होते, म्हणजे किंमत पातळीत वाढ होते. तुटीचा अर्थसंकल्प ना एकदम भरपूर बघू शकता की कमवले कमी, खर्च जास्त केलं, म्हणजे ह्याचा अर्थ काय काही महागाई वाढणार, म्हणजे राईज इन प्राईस लेवल. नेक्स्ट, डॅश या क्षेत्राला 19-20 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक सबसिडी मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, औद्योगिक क्षेत्राला प्रोत्साहन, अन्नधान्य वाटप, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ. तर लक्षात ठेवा की सर्वात जास्त अनुदान कोणाला भेटलं असेल, शेतकरी कर्जमाफी झालेली, लक्षात ठेवा. हा प्रश्न त्याच रिलेटेडने विचार करायचा. मग शेतकरी जर कर्जमाफी झाली तर लक्षात ठेवा सर्वात जास्त शेतकऱ्यांना काय वापरण्यात येतं आणि मग सबसिडीज कशात दिले जातील. मग स्टेट ट्रान्सपोर्टमध्ये तर नाही, फूड ग्रेडमध्ये पण नाही, इंडस्ट्रीमध्ये पण नाही, स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनीजना जास्त सबसिडी देतो, सो दॅट की प्रोव्हाइड करा तुम्ही सगळे इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट, केंद्र सरकारच्या अंदाजपत्रिके अंदाजानुसार 19-20 मध्ये एकूण खर्च देयके किती आहेत, कोटी रुपये. बजेट एस्टिमेट्स लक्षात ठेवा की 102 करोडच्या आसपास जे आहे 50, जर डायरेक्ट आकडा बघितला तर या दोनपैकी एक आन्सर असणार, त्याच्यातलं दिस इज द आन्सर. कारण 5102 हा यस 102 करोड, यस हाच आहे. 10 करोड 25 लाख नाही, यस तेच आहे, 102 करोड नाही. तर आपण बघितलं तर युनिट 10, 100,000, 10,000 लॅक, 10 लाख करोड, 1 करोड लॅकमध्ये आहे ॲक्च्युली. 1 करोड 2,55,099 लॅक करोड्स, येस करोड रुपीज, सॉरी लॅक नाही करोड रुपीज. चला नेक्स्ट, केळकर कार्यदळ समितीने खालील शिफारसी केल्या होत्या. केळकर कार्यदळाने कुठल्या शिफारसी केलेल्या? प्रामाणिक वजावट पद्धत रद्द केली पाहिजे, बचत आणि व्याजावरील सवलत रद्द करावी, पॅन क्रमांक आवश्यक करावा, सुधारित मूल्य योजना, कर योजना. म्हणजे केळकर टास्क फोर्सने काय आपलं केलं होतं तर लक्षात ठेवा की स्टँडर्ड डिडक्शन सिस्टम शुड बी कॅन्सल, यस. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आणि केळकरचं काहीच लेणं देणं नाही. पॅन कार्ड कंपल्सरी, आणि आज पण बघू शकतो पॅन कार्ड भरपूर जागेला कंपल्सरी केलं आहे. सेव्हिंग्ज आणि इंटरेस्टला कॅन्सल, यस हे पण होतं. नेक्स्ट,
खालीलपैकी कोणता खर्च हा गैरविकास खर्च नाही हा नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर. संरक्षण, पोलीस, वैद्यकीय सुविधा, व्याज देणे, म्हणजे नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर वैद्यकीय सुविधाच आहे. हे कसं आहे की नॉन डेव्हलपमेंट आहे, तिथं आपण फक्त पैसा देतोय, डेव्हलपमेंट काहीच नाही. त्याचं लॉ अँड ऑर्डर पण होतंय, इंटरेस्ट पेमेंट पण आपण देतोय, डिफेन्स आणि नॉन डेव्हलपमेंट म्हणजे मेडिकल फॅसिलिटी जे नॉन डेव्हलपमेंटमध्ये नाही, डेव्हलपमेंटमध्ये येते. म्हणजे तेच बोलायचं ते हेतू होता. 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती संसदेत केव्हा पारित झाली? डिसेंबर 92ला. व्हेरी इम्पॉर्टंट. 24 एप्रिलवाला जे प्रश्न होता, 24 एप्रिल 1973, 1993वाला. मग लक्षात ठेवा की जे घटनादुरुस्ती पास कधी झाली पार्लमेंटमध्ये, तर डिसेंबर 92ला. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. कंबाईनच्या दृष्टिकोनातून तर भरपूर महत्त्वाचा प्रश्न आहे. मी 5 स्टारच मार्क करतो याला. डिसेंबर 92 आणि जे 73वी घटनादुरुस्ती 24 एप्रिल 93ला लागू झाली. येस. आणि 24 एप्रिलच आपण बघू शकता नॅशनल गर्ल चाइल्ड डे पण बनवतो आणि 24 एप्रिल पंचायत राज दिवस पण बनवतो. नेक्स्ट 3-4 प्रश्न राहिले. 87-88 नंतर केंद्र सरकारचे सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण खाली प्रकारे केले जाते. संरक्षण आणि नागरी खर्च, विकास आणि विकासातील खर्च, महसुली आणि भांडवली खर्च, चालू खर्च आणि भांडवली खर्च. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट पब्लिक एक्सपेंडिचर क्लासिफिकेशन जे आहे डेव्हलपमेंट आणि नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचरमध्ये. बघू शकता इकॉनॉमिक्सचे काही टेक्निकल जे प्रश्न आहेत ते इंग्लिशमध्येच वाचत जावा. माझं वैयक्तिक मत आहे असा. येस. चला नेक्स्ट. खालीलपैकी सार्वजनिक कर्जाचे मार्ग कोणते? बाजार कर्ज आहे, कर्ज रोखे पण आहे, राजकोषीय हुंड्या पण आहे म्हणजे ट्रेजरी बिल्स बोलतो, आणि तत्पुरता अहवाल पण आहे, तत्पुरता उचल पण आहे, टेम्पररी ॲडव्हान्सेस सगळंच आहे. बघू शकता पब्लिक डेप्थ. मार्च 2012च्या नियोजन आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण 2009-10 मध्ये डॅश इतके आहे. 19.8, 21.9, 29.8, 45%. 21.9 हा एक कॉलम आहे. तो कॉलम मी देईल इकॉनॉमिक्सच्या एका लेक्चरमध्ये, की डिरेक्टली तुम्हाला सगळंच भेटून जाईल तिथं. नेक्स्ट. खालीलपैकी कोणता ऊर्जेचा स्रोत अपारंपरिक आहे? प्राण्यांचे शेण, कृषी कचरा, जळाऊ लाकड, सौर ऊर्जा. नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे बघू शकता नॉन रिप्रोड्युसेबल. नॉन कन्व्हेन्शनलमध्ये असा की ज्याला रिप्रोड्यूस परत करू शकता. इट इज सोलार एनर्जी, क्लीनेस्ट एनर्जी आपण बोलतो त्याला, तेच. ज्या प्रकारे बघू शकता की इकॉनॉमिक्सचा भरपूर कालचा सेशन पण मोठा होता, आजचा पण थोडाफार लांबलेला आहे. उद्याचा बघू शकता सायन्सचा प्रश्न घेऊन येऊ. 45-30 प्रश्नांचा सेट असेल सायन्सचा, कारण पूर्वी 15-15चा सेट विचारायचे. आणि मग पुढच्या आठवड्यात परत मग गट क मेन्सचं कुठेतरी आपण बघू शकता की थोडं विश्लेषण करू, कारण गट क मेन्सचे पण प्रश्नपत्रिका कुठेतरी इम्पॉर्टंट आहेत. शक्यतो 2024चा आपला राहिलेला आहे की मेन्सचा विश्लेषण. मग 2024चे जे गट क आणि गट ब आहे ते दोन्ही पण आपण पुढच्या आठवड्यात घेऊ. तसेच 2023चा पण आपण घेऊ. येस. गट कचं सांगतोय, गट बचा ऑलरेडी झालेला आहे. मग आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. तुमच्या सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.